घेवनिया चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, अव्यक्त ते आकारिले रूपाले गुणवंत, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची ये, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, जेथे जन्मला श्री गुणातीत एका, जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण हे पायी माता देवीला, 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 पायी माता शरण एकनाथा, पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संहारी. आजच्या पवित्र कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला साधा सोपा सरळ अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी भगवान परमात्म्याच्या अवताराची कार्यप्रणाली प्रतिपादन केलेली आहे. विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांची राजयोग्यांची माऊली साधकांची मायबाप अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्त शिरोमणी मारुतीराय आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं पुण्य पावन झालेल्या पवित्र अशा या संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावामध्ये भगवान श्री मंगळेश्वराच्या पावन दरबारामध्ये आपल्याच गावातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, मंगळापूर म्हटलं की महाराजांचं पहिलं नाव येतं, श्री हरिभक्तपरायण सद्गुरू जोग महाराज यांच्या थोर वैभवशाली परंपरेतील थोर असे कीर्तनकार, संबंध महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आणि सुंदर ज्यांचा आवाज आहे असे श्री हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या 3ऱ्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीनं, आदरणीय महाराजांच्या वतीनं वाचक कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, चौथा आहे का बरं, थोडं मी थोडा भोळा आहे, मला ॲडजस्ट करून घ्या थोडं. कीर्तनाचं सौजन्य दाते जे आहेत श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी कैलासवासी बंडू सयाजी भोकनळ यांचे स्मरणार्थ श्री बाळासाहेब बंडू भोकनळ अर्थात आमचे मित्र अमोलजी यांचे आजोबा आहेत. आजोबांच्या पुण्य स्मरणार्थ या ठिकाणी आजचं कीर्तनाचं सौजन्य दाता आहे. खरं तर अमोल भाऊ यांचे आजोबा हे अत्यंत सुंदर भजने होते, आदरणीय महाराजांनी मला सांगितलं, आणि त्यांच्याच स्मरणार्थ आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे. आजचं त्यांचं सौजन्य आहे. त्यांच्या माध्यमातून संपर्कातून आज पवित्र अशा या मंगळापूर गावामध्ये कीर्तन करण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. सप्ताहाचं नियोजन अत्यंत सुंदर आहे, कुठलंही काटकसर नाही, कुठली भागवाभागवी आपण केलेली नाही. फक्त माझं दुर्दैव आहे, आज तुम्हाला तुमची दुधावरली भूक आज ताकावर भागावी लागणार आहे. त्याचं कारण आहे माझा आवाज आजपर्यंत 10 वर्षात कधीच बसला नाही. एवढा आवाज माझा आज मांडी घालून बसला आहे. नेमका काय झालंय काय माहीत नाही, नेमकं ओंकार महाराज असल्यामुळे बसला आहे का काय माहिती काय, पण अगदी आवाज माझा बसलेला आहे. पण जरी माझा आवाज बसलेला असला तरीसुद्धा बरोबर मी माझ्या अभंगाला बरोबर 9:15 वाजेपर्यंत
न्याय देण्याचा प्रयत्न करणारे. माझा आवाज एवढा काही बेसूर नाही जसा सध्या येतोय. तुम्ही नंतरही मला कधीतरी ऐकू शकता, पण आज मला प्लीज ॲडजस्ट करून घ्या. विठ्ठला विठ्ठल. आजची कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता संबंध महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य मृदंगाचार्य यांची उपस्थिती आहे. त्यामध्ये संबंध महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण, खरं तर आज आवाज बीड जिल्ह्याचा आहे बरं का, आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण सद्गुरू थोर संत बंकट स्वामी महाराज यांच्या परंपरेमध्ये, अर्थात बंकट स्वामी महाराजांचं गाव नेकनूर आहे, अर्थात केज तालुक्याच्या जवळ आहे आणि महाराजांचं गावही केज तालुक्यामध्ये आहे. आणि सद्गुरू बंकट स्वामी महाराजांच्या परिसरामध्ये जन्म घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून प्रत्येक तरुण कीर्तनकारांच्या, ज्येष्ठ कीर्तनकाराचे ताईत गळ्यातले ताईत असणारे नामवंत गायक आणि सध्या वास्तव्याला असणारे माऊली ज्ञानोबा यांच्या भूमीमध्ये माऊली ज्ञानोबा त्यांच्याकडे असं चांगलं नजरेनं पाहिलं म्हणजे असे कटाक्षेने हळले. आणि काय माऊली ज्ञानोबारांच्या पावन दरबारामध्ये महाराज राहिले आणि महाराजांनी संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजानं आवाजाचे जादूगार, आत्ताच मंगळापूरकर महाराजांनी पुकारलं की आवाजाचे जादूगार आहेत आमचे ओंकार महाराज जगताप. त्यांचा आवाज जर ऐकला ना तर मै तो सुदू बुदू खोई तेरे प्यार मी असं ऐकं असं वाटतं. अगदी सुंदर. कैलास महाराज पवार आणि ओंकार महाराज जगताप ही महाराष्ट्रातील अग्रगण्य गायकाची जोडी. सध्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला सगळ्यात जास्त गायनाच्या रील्स वारकरी संप्रदायात कुणाच्या येत असतील तर ते आमच्या ओंकार महाराजांच्या रील्स येतात. आणि ते ओंकार महाराज सगळ्या गावकऱ्यांच्या प्रेमास्तव आपल्या गावामध्ये 8 दिवस राहतात. खरं तर 1 दिवसही सध्या वेळ नाही, पण तरीसुद्धा 8 दिवस आपल्या गावामध्ये ओंकार महाराज राहतात. माझे फार जिवलग मित्र आहेत, आमच्या जिल्ह्यातील आहेत, आमच्याच बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. ओंकार महाराजांना नेहमी साष्टांग प्रणिपात करतो. श्री हरिभक्तपरायण पहिली चाल मागे ज्यांनी गायली असे संबंध वारकरी संप्रदायाचं भूषण श्री हरिभक्तपरायण वारकरी गायक नाशिक जिल्ह्याचं भूषण श्री हरिभक्तपरायण आमचे मित्र नागनाथ महाराज आहेत, त्यांनाही साष्टांग प्रणिपात आहे. माझ्या समेत आलेले गायनाचार्य विनोद महाराज, इकडली सर्व टाळकरी महाराज मंडळी सुंदर असे सोबदार आहेत, सुंदर असे विनेकरी आहेत, सुंदर असे हार्मोनियम वादक आहेत. माझ्या समेत आलेले आमचे मित्र श्री हरिभक्तपरायण आमचे दत्ता महाराज राऊत आहेत. आणि संबंध महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंग वादक आमच्या बीड जिल्ह्याचा स्वाभिमान श्री हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे होऊन गेले आणि नंतर नाव पठाडे नाव उदयास आलं, ते नाव मृदंगामध्ये आलं. खरं तर एक माऊली महाराज आहेत पठाडे, पण नंतर मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी अग्रगण्य नाव कमावलं असे श्री हरिभक्तपरायणचे भरत महाराज पठाडे आमचे गुरुबंधू आणि त्यांचेच बंधू असणारे नामवंत मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण मृदंग सम्राट शत्रुघ्न महाराज पठाडे यांची उपस्थिती आहे. शत्रुघ्न महाराजांनाही धन्यवाद व्यक्त करतो. माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत, तुम्हालाही साष्टांग प्रणिपात. अत्यंत गोड साऊंड सर्व्हिस लावलेली छोटाली बटन आहेत, तुम्ही अत्यंत सुंदर फिरवलंय, तुम्हालाही धन्यवाद. थोडा आणखीन रिपीट आवाज वाढवा म्हणजे शेवटी पुन्हा एकदा धन्यवाद देईल. विठ्ठला अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे, साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे. पण नेमका अभंग सोपा घेतला की लोकांना वाटतं महाराज हलका दिसायला लागला. कारण माझं जास्त काही वय नाही, 31-32 वर्षाचाच मी आहे. अभंग सोपा घेतला की लोकांना वाटतं महाराज हलका आहे. पण कुठलं अक्षर हलकन कुठलं अक्षर भारी असं अजिबात नाही. हे तुकोबारायांचे अक्षर आहेत. आपण आपल्या घरामध्ये न्यूजपेपर वाचतो, कुठलाही असू द्या, एक्झाम्पल कोणतंही घ्या, पण आपण सकाळी पेपर वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पेपर वाचतो का? बोला ना. हे समोर जे माणसं बसलेत ना, फक्त असं असं करायचं आणि डोळे असे बटाटेवणी करायचे, नुसते असं असं बघत राहायचं माझ्याकडे, बरोबर आहे? सकाळी आपण पेपर वाचला तर दुसऱ्या दिवशी आपण पेपर वाचतो का? बोला ना. असं असं करा ना. वाचतो का? हो किंवा नाही म्हणा. नाही वाचत. दुसऱ्या दिवशी पेपर जमा कुठं होतो? रद्दीमध्ये जमा होतो. म्हणजे सकाळी वाचलेला पेपर ओंकार महाराज दुसऱ्या दिवशी रद्दीमध्ये जमा होतो. बरेचशी शिकलेली मुलं माझ्यासमोर आहेत, एज्युकेटेड मंडळी माझ्यासमोर आहेत. महाराष्ट्र शासनाचं एक पाठ्यपुस्तक निर्मितीचं एक महामंडळ असतं की ते सिलेबस तयार करतं, म्हणजे अभ्यासक्रम तयार करतं. फुकट करत नाही, कोट्यावधी रुपये खर्च करून तो अभ्यासक्रम बनवलेला असतो. बरोबर आहे का? चूक आहे माझं? पण प्रत्येकी 5 किंवा 10 वर्षाला
कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला सिलेबस अभ्यासक्रम बदलला जातो. किती वर्षाला? 5 किंवा जास्तीत जास्त 10 वर्षाला. एवढा खर्च करून सुद्धा बनवलेला अभ्यासक्रम बदलला जातो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? नुसतं असं असं करा. बरोबर आहे. आणखीन सांगतो. समोर जे बसले दादा, तुमच्या समोर हार आहे. तुम्हाला सर्वात जास्त कोणती भाजी आवडते? दोघांपैकी कोणी सांगाय? 2.5 वर्ष वाटून घ्या वाटलं असतं. बरं, सोबदाराला विचारतो. सोबदार पुढे. तुम्हाला सर्वात जास्त कोणती भाजी आवडती? मेथीची. माझ्या तीच आवडीची राव. तुम्हाला कसं काय कळालं? सोबदाराने सांगितलं मला मेथीची भाजी खूप आवडते. बरं, आईच्या हातची जास्त आवडती का आपले हे आईच्या हातची जास्त आवडते? कदाचित वहिनी इथं नसल्यामुळे ते आईचं नाव त्यांनी घेतलं. आईच्या हातची जास्त भाजी त्यांना आवडते, चोपदारांनी सांगितलं. आज कोणता वार आहे? मंगळवार आहे. उद्या बुधवार आहे. समजा उद्या सकाळी सकाळीच यांच्या आईनं चोपदारांना मेथीची भाजी बनवली, किती आनंद होईल? चोपदार होईल का? आहे नाही का? हा, तुम्ही तर म्हणले भाजी आवडते. बरं, मंडळीच्या हातची धरू. काय त्याला, आपल्याला छप्पा काटा आहे आपल्याकडं. मंडळीने उद्या सकाळी सकाळी चोपदारांना मेथीची भाजी बनवली, किती आनंद होईल? होईल का नाही? दुपारी मेथीची भाजीच बनवली, संध्याकाळी मेथीची भाजीच बनवली, गुरुवारी सकाळी मेथीची भाजीच बनवली, दुपारी, संध्याकाळी, शुक्रवारी. हे काय म्हणते? अरे आवडती म्हणून काय सारखेच मेथी भाजी करायली काय म्हणते ना? काय कुठेतरी थांबावंच लागेल. म्हणजे आपण 3 दिवसामध्ये मेथीच्या भाजीला कंटाळलो. पण आपला सप्ताह आपल्या परिसरातला सर्वात जुना सप्ताह आहे. म्हणजे जवळजवळ 95 वर्ष आपल्या सप्ताहाला झालेले आहेत. सगळ्यात जुना आपला सप्ताह आहे. पहिल्या दिवशी बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत यांचं कीर्तन आपल्या सप्ताहामध्ये झालं. महाराज येण्याच्या अगोदर अभंग कोणता घेतला होता विनेकऱ्यांनी? सुंदर ते ध्यान उभे विटेवर. आणि महाराज आले आले अभंग कोणता घेतला होता? रूप पाहता लोचेने. पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी श्री हरिभक्त पुराणे सोपान महाराजांचं कीर्तन होतं. महाराज येण्याच्या अगोदर कोणता अभंग घेतला होता? सुंदर ते ध्यान. आणि महाराज आले आले कोणता अभंग घेतला होता? रूप पाहता लोचेने. मी जरा भेसूर दिसायला का? जरा अरे बेकार दिसायलो का? माणसाला राग राग पाहिले माझ्याकडून म्हणून बघा. काल आदरणीय श्री हरिभक्त पुराण गुरुवर्य ढोक बाबांचं कीर्तन होतं. महाराज येण्याच्या अगोदर कोणता अभंग घेतला होता? सुंदर ते ध्यान. आणि महाराज आल्यानंतर कोणता अभंग घेतला होता? रूप पाहता लोचेने. आजचा 4था दिवस आहे. येण्याच्या अगोदर ओंकार महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? सुंदर ते ध्यान. आले आले मी अभंग कोणता घेतला? रूप पाहता लोचेने. उद्या, परवा, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, काल्याच्या दिवशी याच्यात काही बदल? मग याच्यात काही बदल नाही. मग तुमच्यातला एखादा माणूस उठून म्हटला का महाराज 95 वर्ष झाले आणि ह्या वर्षीचं आम्ही ऐकतोय रूप पाहता लोचने सुंदर ते ध्यान, रूप पाहता लोचने सुंदर ते ध्यान. हे 2 अभंग ऐकून ऐकून आम्हाला जरा कंटाळा आलाय. जसं आपण व्हॉट्सअप नवीन व्हर्जन डाउनलोड करतो तसं काहीतरी नवीन अभंग शोधा आणि समोर आणा आणि नवीन अभंगाला सुरुवात करा. हे अभंग ऐकण्याचा आम्हाला जरा कंटाळाच आलाय. कोणी तुमच्यातला एखादा माणूस म्हणला का हात वर करा? नाही. का म्हणत नाही माहिती आहे का? तो कोबराय म्हणतात ओंकार महाराज हे अभंग दिसायला साधे पण या प्रत्येक अक्षरामध्ये माझा पांडुरंग दडलेला आहे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका
एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तुकोबाराय म्हणतात अक्षर साधे नाहीत, या प्रत्येक अक्षरामध्ये माझा पांडुरंग दडलेला आहे. माऊली ज्ञानोबाराय याच्या पुढे जाणून सांगतात, ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळले या कृष्णे. म्हणून अभंग दिसायला जरी साधा असला तरी अत्यंत महत्वाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या अवताराची कार्यप्रणाली प्रतिपादन करतात. साध्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांनी देवाचा धंदा सांगितलेला आहे. साध्या भाषेत देवाचा धंदा सांगितलेला आहे. या मृत्यू लोकांमध्ये 3 लोकांचा धंदा आहे. एक तुमचा आमचा एक धंदा आहे, साधू संतांचा एक धंदा आहे, आणि देवाचा सुद्धा एक धंदा आहे. आपला एकच धंदा आहे, ल्यावे खावे बरे असावे सदैवन हेची करी हाव संसारी. ल्यावे म्हणजे चांगलं दिसावं. महाराज सुद्धा आरशात फेटा बांधताना 3 बाऱ्या बघत आहे का, मी चांगलं दिसावं म्हणून ल्यावे. सध्या संबंध भारत देशात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खर्च जर कशावर होत असेल तर तो खर्च म्हणजे कॉस्मेटिक. कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधने, त्याला मराठीमधून मेकअप म्हणतात. झोपायचं का, जागा चांगली बघा तुम्हाला. मराठीतून काय म्हणतात, मेकअप म्हणतात. बरोबर आहे ना, मराठीतून मेकअप म्हणतात ना. अहो सध्या आपल्याला मराठी अवघड चालली आणि इंग्लिश सोपी चालली. मी काय इंग्लिशच्या विरोधातला नाही, MSc बीड माझंही क्वालिफिकेशन झालेलं आहे. पण मला 25 वर्षापर्यंत जेवढे तरुण बांधव माझ्यासमोर बसलेत, वय वर्ष 25 आपण धरू, मराठीचे 12 महिने कुणाला येतात त्याने हात वर करायचे. मराठीचे 12 महिने 25 इयर्स ओल्ड. मराठीचे 12 महिने 25 वर्षापर्यंत मुदत केली आपण. इकडं मुलीमध्ये नाही, मला येतात, तुम्ही माझ्याकडे पाहू नका, मला येतात. बरं जाऊ द्या, आपण वय वाढू, लाडकी बहीण योजनेचं वय वाढू थोडं. 40 वर्षापर्यंत आपण वयोमर्यादा वाढू. 40 वर्षापर्यंत मराठीचे 12 महिने कुणाला येतात म्हणायचे नाही तुम्हाला, फक्त हात वर करायचा मला येतात म्हणून. मी म्हणून घेणार नाही तुमच्याकडनं, तुम्हाला येतात, तुम्हाला येतात. जर खरंच जर म्हणून घेतले तर पुन्हा हात खाली करतात तुम्ही. बरं ठीक आहे, इकडे कोणी आहे का, आजी आहेत. 40च वर्ष तुमचं आता हाफ तिकीट असेल आजी. बरं ठीक आहे, 60-65 वर्ष वय करू आपण. 60 वर्ष ज्यांचं वय, कुणाला मराठीचे 12 महिने येतात, पुरुष मंडळी दोन्ही मंडळी हात वर करू शकतात. 60 वर्ष वय म्हणजे महिला 2-3 आहेत आणि पुरुष मंडळी 4-5 आहेत. बरोबर आहे ना. बरं मला खरं सांगा, आपली मातृभाषा कोणती आहे, तेलुगू. बरोबर आहे का नाही. हा, तुम्ही माझ्याशी बोलत राहा, मी थोडा भोळा आहे बरं का. आपली मातृभाषा कोणती आहे, मराठी. आपण कोणत्या राज्यात राहतो, आंध्र प्रदेशमध्ये. बरोबर आहे ना. हा, महाराष्ट्रामध्ये राहतो आपण, राहतो महाराष्ट्रात. मातृभाषा आपली मराठी. मग मराठीचे 12 महिने आपल्याला यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे. मग येतात का, येतात. हात कुणाचंच वर्णन येतात. अहो मी इंग्लिशच्या विरोधातला नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगतो. प्रचंड तुम्ही इंग्लिशवरती तुमची पकड असावी, कारण आंतरराष्ट्रीय भाषा इंग्लिश आहे. पण आपण आपल्या मातृभाषेचा सुद्धा गौरव तेवढाच केला पाहिजे. विठाला ज्ञानोबारायाने जर ठरवलं असतं 56 भाषेचा केला असे गौरव, तेलुगू मधून ज्ञानेश्वरी लिहिली असती, पण तरी सुद्धा मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. केवढा गौरव केला मराठी भाषेचा. कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधने, सर्वात जास्त खर्च त्याच्यावरती होतो. किती खर्च होतो माहिती आहे का. फेअर अँड लवली नावाची एक पुडी आहे. असा लोकांचा गैरसमज आहे, फेअर अँड लवली लावल्यानंतर माणूस गोरा होतो. फेअर अँड लवली लावल्यानंतर माणूस जर गोरा झाला असता तर अगोदर वेस्ट इंडिजचे, झिम्बाब्वेचे माणसं गोरे झाले असते. पाहतो ना आपण तिकडे क्रिकेटमध्ये पाहतो ना, झिम्बाब्वेची माणसं, एकही माणूस काळा राहिला नसता. आपल्या गावातल्या सगळ्या मसडी गोऱ्या झाल्या असत्या. लोकांनी मसडीलाच फेअर अँड लवली लावली असती. उलट फेअर अँड लवलीचा साईड इफेक्ट असा आहे, काळ्या माणसाने जर फेअर अँड लवली लावली
तर त्याचा काळा कलर आणखीन जास्त उमटून दिसतोय. म्हणजे एवढा सौंदर्य प्रसाधनावरती खर्च आहे. अहो किती प्रत्येकाला वाटतंय मी चांगलं दिसावं. सांग टकलं माणूस सुद्धा खिशात कांगवा घेऊन हिंडतोय का की मी चांगलं दिसावं म्हणून. एका माणसाच्या डोक्याला 3च केस. नाव्याच्या दुकानात गेलं, नाव्याने सांगितलं सांग कोणता कट हाणू, 1 साईड हाणू का 2 साईड हाणू. तेव्हा मला कोणताच कट हाणू नको, हेअर डाय कर मला. 3च केसाला हेअर डाय केली त्यांनी. म्हणजे प्रत्येकाला चांगलं दिसावं अशी ही अपेक्षा आहे. ल्यावे 2 नंबर खावे. एकादशीलाही चांगलं खावं प्रत्येकाला वाटते. ल्यावे खावे बरे. घरामध्ये फ्रीज कूलर फॅन सर्व व्यवस्थित असावं. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसार. आपल्या संसाराची अत्यंत काळजी घ्यावी हा प्रत्येक संसारिक माणसाचा धंदा आहे. याच्यानंतरचा एक धंदा आहे, तो एक धंदा साधू संतांचा. दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. चालवीसी हाती धैरोनिया, चालवीसी हाती धैरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. तू माझा सांगा, तू माझा सांगा. सारखं त्या पांडुरंगाचं भजन. काळ बदलला, परिस्थिती बदलली, देश बदलला, स्थळ बदललं, पण तुकोबारांची पांडुरंगाची आवड कधी बदलली नाही. स्थळ बदललं म्हणजे जागा बदलली. आपल्या गावातले 10-20 लोकांनी विचार केला, बरेच दिवस झाले म्हणले पंढरपूरला दर्शनाला गेलो नाही. म्हणून त्याने एक पिकअप भाड्याने केलं. पिकअप आहे ना तुमच्याकडे? पिकअप भाड्याने केलं. पिकअपमध्ये मागे गाद्या टाकल्या, गादीवरती बसले, निघाले पंढरपूरला दर्शनाला. 5-6 तासाचा पंढरपूरचा प्रवास झाला. बारीला उभे राहिले, पांडुरंगाच्या दर्शन बारीला 6 तास उभे राहिले. तिथंही भजन केलं, बारीमध्ये उभा राहून. पिकअपमध्ये जातानाही भजनच केलं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, खरेदी वगैरे केली. खरेदी तरी काय करतात म्हणा, बाया करतात बांगड्या आणि माणसं करतात घोंगड्या. खरेदी वगैरे झाली आणि परत पिकअपमध्ये बसले आणि संगमनेरकर गाडी निघाली. 10-20 किलोमीटर गाडी पुढे गेली. मागे पिकअपमध्ये जे बसले होते ना मागे, त्यांनी ड्रायव्हरला आवाज दिला, ए ड्रायव्हर. म्हणलं काय? गाडी साईडला घे. साईडला कळणार ना, लय फोडून सांगावं लागतं का तुम्हाला? गाडी साईडला घे. ड्रायव्हर भाविक होता, गाडी साईडला घेतली. ड्रायव्हर म्हणला, अरे 5 तासाचा प्रवास भजनच केलंय, बारीला उभे राहिले भजनच केलंय, आणि आता डायरेक्ट तुम्ही बोला की काय पहाडातल्या ऋषी थोडेसे तुम्ही, आता डायरेक्ट तुम्ही धाब्यावर गाडी उभी केली. त्यांनी सांगितलं, हे बाप मंगळापूरचं मंगळापुरात आणि पंढरपुरातलं पंढरपुरात. इकडं आपल्याला बघायला कोणी आहे का? म्हटलं नाही. चल घे म्हणले, तू घे, तुला गाडी हलवायची म्हणले. स्थळ बदललं की आवड बदलली. कधी कधी माणसाची परिस्थिती बदलली की माणसाची आवड बदलती. आपल्या गावातला एक शेतकरी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाण्याकरता, जुन्या लोकांना लगेच कळेल, त्याने ॲटलास सायकल घेतली होती. ॲटलास फेमस सायकल ॲटलास. एवढी सायकल आवडायची की दिवसातून 3-3 वेळेला त्या सायकलला पुसायचं. फार आवडायची सायकल. पण कालांतरानं त्याचे 2 मुलं चांगले झाले. एक मुलगा डॉक्टर झाला आणि एक मुलगा ॲडव्होकेट झाला. त्या डॉक्टर मुलाने विचार केला, आपल्याला आपल्या वडिलांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून मोठं केलेलं आहे. आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून काय वडिलांना भेट द्यावं, म्हणून 25 लाखाची इनोव्हा गाडी आपल्या वडिलांना त्या मुलानं भेट दिली. वडील त्या गाडीमध्ये बसले, मंदिराच्या समोर गाडी लावली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. 2-3 दिवस आनंदामध्ये निघून गेले. आता मला सांगा मंगळापूरकर, आता तोच माणूस सायकल दिवसातून किती वेळेला पुसत असेल? किती वेळेला पुसत असेल?
अहो बघतच नसन सायकलकडे. का बघत नसन? आता इनोवा गाडी आल्यावर सायकलकडे कोणी बघत आहे का? कीर्तनकार झाल्यावर कोणी हरिपाठाला येत असतं का? उगं काही काढायला लागले महाराज तुम्ही असं. परिस्थिती बदलली की माणसाची आवड बदलते. कधी कधी माणसाचं वय बदललं की माणसाची आवड बदलते. 2 वर्षाचा मुलगा मोठ्या मोठ्याने रडायला लागला. आईने घेतलं रडायचं थांबाना, वडिलांनी घेतलं रडायचं थांबाना, गल्लीतल्या सर्व महिलांनी घेतलं रडायचं थांबाना, वडिलांनी घेतलं. काय करावं बाळाला? पुढे समोरच दुकान होतं. समोरच्या दुकानामध्ये गेले, 20 रुपयाची बाहुली घेतली, त्या बाळाच्या हातामध्ये दिली आणि लगेच बाळ रडायचं थांबलं 20 रुपयाच्या बाहुलीमध्ये. कालांतरानं ते बाळ शाळेमध्ये गेलं. 1ली 2री 3री कंप्लीट झालं. 10वी पूर्ण झाली. 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. 12वी पूर्ण झाली. BScला ॲडमिशन घेतलं. BSc कंप्लीट झाली. MScला ॲडमिशन घेतलं. MSc कंप्लीट झाली. B.Edला ॲडमिशन घेतलं. B.Ed कंप्लीट झालं. एका शाळेत ते नोकरीला लागलं. आणखीन योग चांगला, लगेच 7वा वेतनही लागला. आणखीन चांगले दिवस आले आणि एके दिवस रविवारचा दिवस ते मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. आईने विचारलं काय झालं रडायला? तरी सांगा ना. वडिलांनी विचारलं रडायला काय झालं? तरी सांगा ना. मित्राने विचारलं काय झालं रडायला? तरी सांगा ना. शेवटी वडिलांच्या लक्षात आलं काय लक्षात आलं? हे 2 वर्षाचं असताना एकदा असंच रडलं होतं. वडील पळतच दुकानामध्ये गेले, 100 रुपयाची बाहुली घेतली, त्याच्या हातामध्ये दिली आणि लगेच ते रडायचं थांबलं. असं झालं असेल का? नाही. त्याला बाहुलीच पाहिजे होती, पण कोणती पाहिजे होती? चालते डायरेक्ट बायको म्हणा. एवढं कशाला पुण्यान पुनतांबा करायला तुम्ही? घाले लोटा करा मोकळं पडणार ना. बोला की त्याला बाहुलीच पाहिजे होती, पण कोणती पाहिजे होती? बोल की बाहुली पाहिजे होती म्हणजे बायको पाहिजे होती. 2 वर्षाचं असताना 20 रुपयाच्या बाहुलीमध्ये ज्याचं समाधान झालं, आता 100 रुपयाची बाहुली त्याच्या हातामध्ये दिली तरी सुद्धा त्याचं समाधान होत नाही. त्याचं कारण आहे आता वय बदललं, आता आवडही बदलली. पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं वय बदललं, आवड बदलली नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची परिस्थिती बदलली, आवड बदलली नाही. बरेचसे महाराज मंडळी आमच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची परिस्थिती अत्यंत गरीब सांगतात. आम्ही सदैव सुडके म्हणतात. तुम्ही तुकोबाऱ्यांची गरिबी सांगा, पण अगोदर तुम्ही तुकोबाऱ्यांची श्रीमंती सांगा आणि मग तुम्ही तुकोबाऱ्यांची गरिबी सांगा. मी तुम्हाला तुकोबाऱ्यांची श्रीमंती सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गाथा जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे. 4092 अभंग आहेत गाथ्यामध्ये. किती अभंग आहेत? 4092. काकडा आणि हरिपाठ जर सोडला, काकडा आणि हरिपाठ जर सोडला तर जास्तीत जास्त आमच्या सगळ्या वारकऱ्याचे 100 अभंग पाठ असतील. बरोबर आहे का? चुकीचं आहे माझं? काकडा आणि हरिपाठ जर सोडला म्हणतोय तर किती अभंग पाठ असतील? 100. काही काहींच्या जास्तही असू शकतात बरं का, त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतात, पण मी माझं सर्वांचं सांगतोय 100 अभंग जास्तीत जास्त पाठ आहेत. काही काहींच्यात 2च अभंग पाठ आहेत आणि 1च कीर्तन पाठ आहे. 2च अभंग पाठ आहेत आणि 1च कीर्तन पाठ आहे, पण तरी सुद्धा एका अभंगावर 1-1 कोटीचे बंगले आहेत. एका अभंगावर 50-50 लाखाच्या गाड्या आहेत. एका अभंगावर 2-2 लाखाच्या आयफोन आहेत. एका अभंगावर हातामध्ये 2-2 लाखाच्या अंगठ्या आहेत. एकाच अभंगावर गळ्यामध्ये 2-2 लाखाचं सोनं आहे. मग ज्यांचे 4092 अभंग असतील तो महात्मा गरीब असू शकतो का? असं करा ना. असू शकतो का? नाही. आणखीन चला पुढे. आपल्या मंगळापूर गावामध्ये हायेस्ट एका माणसाला जमीन किती एकर आहे? अमल भाऊ 40 एकर. 40 एकर मिनिमम धरू आपण. बरं, मला त्यांचा माझा काही परिचयही नाही ज्यांना 40 एकर जमीन आहे. फक्त मला सांगा ते श्रीमंत आहेत का गरीब आहेत? बरं जाऊ द्या, तुमच्या गावातलं मला माहित नाही, पुन्हा माझ्या अंगलोटी यायचं काही झालं. बरं, कमीत कमी सांगतो, ज्या माणसाला 100 एकर जमीन आहे तो माणूस गरीब असू शकतो का? नाही. मग 350 पावणे 400 वर्षापूर्वी
ओंकार महाराज तुकाराम महाराजांना जमीन आहे 400 एकर. किती एकर? 400 एकर. आणि तुकाराम महाराज यांच्या सासऱ्याला जमीन आहे 3600 एकर. किती? 3600 एकर. हे ज्याला सहन होतं त्याने ऐका, एखाद्याची कीर्तनातच बीपीलो व्हायची. 3600 एकर जमीन कोणाला? सासऱ्याला. आणि 400 एकर जमीन कोणाला? महाराजांना. मग 400 एकर जमिनीवाला माणूस आणि 3600 एकर ज्यांच्या सासऱ्याला जमीन आहे, तो माणूस मला खरं सांगा गरीब असू शकतो का? नाही. चला पुढे चला. आपण आपल्या घरामध्ये नोटबुकमध्ये डायरीमध्ये कुणाला किती पैसे दिले हे लिहून ठेवतो घरामध्ये आपल्या व्यवहार कळण्यासाठी. तसं तुकाराम महाराज यांची 7 पिढ्याची सावकारकी होती. कुणाला किती पैसे दिले, कुणाकडे किती व्याज आहे आणि कुणाकडे किती जमीन गहाण आहे, अशी वया होत्या कर्जाच्या. पण जगद्गुरु श्री संत तुकोबारांच्या काळामध्ये पडला दुष्काळ. तुकोबाराने विचार केला, आता जर लोकांकडे पैसे मागितले, अन्नधान्याची कमतरता जाणू लागली, जर लोकांना पैसे मागितले तो लोक आत्महत्या करतील, फासावर जातील. मग आता करायचं काय? सर्व कर्जाच्या वह्या घेतल्या. आपले बंधू कान्होबारायांकडे गेले. सांगितलं, दादा ह्या तुझ्या वाट्याच्या कर्जाच्या वह्या तुझ्याकडे राहू द्या. ते बी तुकोबारायांचेच भाऊ होते. ते काय आपला भाऊ होता का? संगमनेरचा बंगला स्वतः घेणार, आपल्याला गावाकडे हुसकून देणार? ते महाराजांचा भाऊ होता. त्यांनी सांगितलं, दादा माझ्या सुद्धा वाट्याच्या वह्या तुझ्याकडेच राहू दे. महाराजांनी सर्व वयाचं गाठोडं बांधलं आणि इंद्राणीच्या डोहामध्ये गेले आणि सर्व कर्जाच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. या महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर पहिली कर्जमाफी माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. गरिबी आली कशी? दुष्काळ पडला, अन्नधान्याचे कोठारे उघडण्यात आले. सगळ्या लोकांना सांगितलं जेवढं धान्य लागतंय तेवढं घेऊन जा. पाण्याची कमतरता जाणू लागली. आणि मग परिस्थिती अशी आली, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. खायला नाही म्हणून महाराजांची एक बायको मेली. जेवढे माणसं माझ्या समोर आहेत मंगळापूरकर, कोणी हात वर करून सांगायचं, महाराज खायला नाही म्हणून आमची बायको मेली. हाय का एखादा कोणी? खायला नाही म्हणून बायको मेली? हा खाऊन खाऊन एखाद्याची मरण, खाऊन खाऊन एखाद्याचे खपक्याचे खपके होऊन मरण, पण खायलाच नाही बायको मेली असं आहे का? बोला की नाही का? तरी सुद्धा महाराजांनी पांडुरंगाचं भजन सोडलं नाही. आवडे निरंतर हेची ध्यान, सारखं त्या भगवान देहाचा अथवाळा पांडुरंगी दूत अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तरी चालेल पण पांडुरंग दृढ भाव. कोरोनात चांगल्या चांगल्या लोकांनी माळे काढल्यात. कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या चांगल्या लोकांनी माळे काढल्यात. काही लोकांनी सांगितलं, डॉक्टरनी सांगितलं, बाबा जगायचं असेल तर माळ काढावं लागेल. पण काही असे लोक होते, डॉक्टर साहेब पठ्ठ्या मेला तरी चालेल पण गळ्यातली माळ आयुष्यात कधी काढणार नाही. याला म्हणायचं पांडुरंगी दृढ भाव. तरी सुद्धा महाराजांनी पांडुरंगाचं भजन नाही सोडलं. सारखं भजन करणं हा त्यांचा एक धंदा आहे. आणि आणखीन एक धंदा आहे, सगळ्या समाजाला जागे करायचं. तुमच्या इकडे काकडा होतो का? काकडा होतो का? काकड्याची वेळ कधी असते? दुपारी 2 ते 4 पहाटे असतो ना काकडा. त्या पहाटे 4 ते 6 काकड्यामध्ये साधू संतांनी 3 लोकाला जागं केलं. देवाला, साधू संताला, तुम्हाला, आम्हाला, पांडुरंगाला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, हो झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. हा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. उठा जागे वारी आता
स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र धनदारा हे तिन्ही प्रमाण काकड्यातलीत. कशातलीत? काकड्यातलीत. आणि वारकरी संप्रदाय हा काकड्याला प्राधान्य देणारा संप्रदाय. आपल्या इकडे जे जे मंडळी काकडा करतात, कोण करते काकडा आहे का इथे समोर माझ्या कोणी? जे मंडळी काकडा करतात त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण परमार्थ टिकवला काकडा आणि हरिपाठ करणारे ह्या मंडळींनी. त्यातली त्यात आमचा बीड जिल्हा हा वारकरी संप्रदायामध्ये काकड्याला प्राधान्य देणारा जिल्हा आहे. त्याचं कारण हे ज्या काकड्याच्या चाली गातो आपण सगळे, टाळकरी मंडळी, आपल्या गावातली भजनी मंडळी, ज्या सर्व चाली काकड्याच्या आपण गातो, भजनातल्या आपण चाली गातो, ह्या सर्व चाली सद्गुरू बंकट स्वामी महाराजांच्या आहेत. आणि ते बंकट स्वामी महाराज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये होऊन गेले, याचा प्रचंड स्वाभिमान आमच्या तिघाला सुद्धा आहे. तुम्ही नाही वाजवणार कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये नाही झाले ना, आमच्या जिल्ह्यामध्ये झाले. बंकट स्वामी महाराजांचा ज्या वेळेला पंढरपूरमध्ये काकडा चालायचा, कुठं? पंढरपूरमध्ये, तर त्यांचा काकडा ऐकण्याकरता त्या काळातील 3 मजली इमारत गच्च भरायची. कशाला? काकडा ऐकायला. मग काकडा कसा असेल? आपल्या काकड्याला तिघच असतात, पण त्यांच्या काकड्याला 3 मजली इमारत. एज्युकेटेड लोकांना कळेल, त्या काळातील बालगंधर्व आहेत ना माहिती, त्या काळातील बालगंधर्व त्यांचा काकडा ऐकायला समोर अशी जागा धरून बसत होते. मग किती सुंदर महाराजांचा काकडा असेल. म्हणून आमच्या बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. जरी मी नगर जिल्ह्यात आलो असेल तरी बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगतो. आमच्या जिल्ह्यामध्ये सद्गुरू बंकट स्वामी महाराज होऊन गेले, म्हणून आमच्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य ऐका. कितीही साधा भजन्या असू द्या, त्याच्या समोर हा माईक मांडला तर सहज म्हणता येते. ही बीड जिल्ह्याची ताकद आहे. आणखीन सांगतो, महाराष्ट्रामध्ये किती मोठा कीर्तन उत्सव असू द्या, शताब्दी उत्सव असू द्या, अमृत महोत्सव असू द्या, रौप्य महोत्सव असू द्या, तपपूर्ती उत्सव असू द्या, पण त्याच्यामध्ये 2 का होईना कीर्तनकार हे बीड जिल्ह्याचे असतात. हे आमचा बीड जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. आता तुमचीच पत्रिका बघा ना तुम्ही, थांबा बघू द्या की नाही तुम्हाला. हा 2 कीर्तनकार हे बीड जिल्ह्याचे आहेत. मी एक आणि उद्या सोनेल दिदी येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठलाही कीर्तन महोत्सव असू द्या, पण एक का होईना कीर्तनकार तुम्ही तर आहे हो, आम्ही मी नाही का. गायक वादक तर राहतात. गायक वादकासाठी तर बीड जिल्हा हा रत्नाचीच खाण आहे. अतिशयोक्ती अलंकारात बोलू का? बीड जिल्ह्याचा माणूस जर जेवून झोपला तो स्वरातच घोरतोय, एवढी ताकद आहे. मला तर वाटतं ओंकार मारा स्वरातच घोरत असतील झोपल्यावर. आणि आणखीन सांगू का अतिशयोक्ती अलंकारात, आमच्या बीड जिल्ह्याचं कुत्र जरी भोकायला लागलं, भो केलं तरी स्वरातच भोकत आहे. ही ताकद आमच्या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये. त्याचं कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सद्गुरू संत बंकट स्वामी महाराज होऊन गेले. विठाला आला विषय म्हणून सांगतो. जाणकार मंडळी आहेत तुम्ही. ज्या वेळेला बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला बालगंधर्व बसायचे, कालांतराने एकच प्याला नाटकामध्ये ऐकून येत. एकच प्याला राम गणेश गडकरी यांनी ते लिहिलेलं आहे. त्याच्या सिंधू नावाचं पात्र केलं कोणी? बालगंधर्वांनी. तर बालगंधर्वाचे शिष्य बंकट स्वामी महाराजांकडे आले आणि म्हणले, महाराज आमच्या गुरुजींचं नाटकाचा एक शो पाहायला पुण्यात चला. बालगंधर्वाचे शिष्य बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, मी तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला नाही येऊ शकत. अहो म्हणले, आमचे गुरुजी तुमचा काकडा ऐकायला समोर बसत असतील तर तुम्हाला काय अडचण आहे नाटक पाहायला? त्यावेळेला सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी उत्तर दिलं, ऐका लक्ष देऊन. बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, अरे मी जर आज तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला आलो तर माझ्या मागून येणारा वारकरी संप्रदाय तमाशा पाहायला जाईल, म्हणून मी तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला नाही येणार.
केवढा त्याग केला ह्या माणसाने, म्हणून आपण सुद्धा थोडाफार त्याग असावा. त्या काकड्यामध्ये सद्गुरू मंकट स्वामी महाराजांची जी काकड्याची परंपरा आहे, त्या काकड्यामध्ये सगळ्या साधू संतांनी आपल्याला जागा केलं. धन, मी सांगतो तुम्ही काउंटिंग करा. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, किती झाले? 6. काही शिंदे गटात आहेत, काही ठाकरे गटात आहेत, मला मिळ लागा ना. काही 7 म्हणतात, काही 6 म्हणतात. धन, दारा, पुत्र, जन, बंधू आणि सोयरे, किती झाले आता? 6. 6 जणांच्या ठिकाणी जागा केलं. पहिल्यांदा केलं धन. धन म्हणजे पैसा, पैसा म्हणजे धन. धन कमवण्याला विरोध केला नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे विच करी. तुमच्या घरामध्ये सोन्याचे बिस्किट असावं, श्रीमंती तुमची भरपूर असावी. आमचे महाराज सांगायचे, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पैशाच्या मागे एकही रुपयाचा कुणाचा तळतळाट नसावा. त्याला म्हणायचं तुमचं धन, त्याला म्हणायचं तुमची श्रीमंती. समोरच्या दारानं हसत हसत येते, तिला म्हणायचं लक्ष्मी, आणि मागच्या दारानं जी येते तिला म्हणायचं अवदसा. कोण म्हटलं? तुम्हीच म्हणून घ्या. हे ज्यानं त्यांना घरी गेल्यानंतर ऑब्झर्वेशन करायचं. मग आपल्याकडे लक्ष्मी आहे की आपल्याकडे अवदसा आहे. धन कमवायचं पण जोडून या धन. आळंदीला सद्गुरू जोग महाराजांनी परंपरेनं आपण ऐकलेलं असेल. आदरणीय श्री हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर आपल्याच गावातील आहेत. सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये महाराजांचं अध्ययन झालेलं आहे. पण सावरगाव तळला कीर्तन असल्यामुळे महाराज बाहेर गेले, त्यांच्या लगेच लक्षात आलं असतं. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये सद्गुरू जोग महाराज यांनी 125 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. किती वर्षापूर्वी? 125 वर्षापूर्वी. संस्थेचं वैशिष्ट्य ऐका, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. संस्थेचं वैशिष्ट्य काय? विद्यार्थ्याला एकही रुपये फीस नाही आणि शिक्षकाला एकही रुपये पेमेंट नाही. जर शिक्षकाला पगारच नाही म्हणल्यावर पेन्शन असेल का? पगारही नाही आणि पेन्शनही नाही. अशा कंडिशनला संस्था सुरू केली सद्गुरू जोग महाराजांनी. सद्गुरू जोग महाराज जातीनं ब्राह्मण आहेत. जातीनं कोण आहेत? ब्राह्मण आहेत. पण प्रवेश देताना शत्रुघ्न महाराज त्यांनी विचार केला नाही, हा माळी आहे, हा धनगर आहे, हा मराठा आहे, हा वंजारी आहे. प्रवेश देताना असा विचार केला नाही. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद समूळ नष्ट जर कुणी केला असेल तर पहिल्यांदा क्रांती वारकरी संप्रदायामध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायनं क्रांती केली. मिळविली माती वैष्णवाची, मिळविली माती वैष्णवाची, मिळविली माती वैष्णवाची, मिळविली माती. वैष्णवांची पहिल्यांदा क्रांती माऊली ज्ञानोबारायनं केली. खरं सांगू का, ज्या काळामध्ये स्त्री फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित होती, स्त्री फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित होती. नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी क्रांती तर केलीच, पण सद्गुरू संत चोखोबाराय यांच्या पत्नीला अर्थात श्री संत सोयराबाईंना अभंग लिहायला लावले माझ्या माऊली ज्ञानोबारायनं. प्रसिद्ध अभंग आहे, हरी भजना विनकाळ घालवून गोरे, हरी भजना विनकाळ घालवून गोरे. एक तालामध्ये हा गायलेला अभंग आहे. हरी भजना विनकाळ घालवून गोरे, हरी भजना विनकाळ घालवून गोरे. हा प्रसिद्ध अभंग सोयराबाईंचा.
पण लिहायला कोणी लावला? माझ्या माऊली ज्ञानोबारायानं. ऐका, जुना काळ असा होता, 700 वर्षापूर्वीचा काळ. अस्पृश्य लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. समोर मडकं लावलं जात होतं आणि मागं खराटा लावला जात होता. तुमच्याकडे होतं ना अशी पद्धत जुन्या काळात, 700 वर्षापूर्वी ऐकलं असेल ना. समोर मडकं लावलं जात होतं. कशाला? थुंकायचं असेल मडक्यात थुंकायचं. 700 वर्षापूर्वी ओंकार महाराज. आणि खराटा कशाला मागे? पाऊल खुणा सुद्धा तुमच्या उमटल्या नाही पाहिजे 700 वर्षापूर्वी. आणि त्याच अस्पृश्य जातीमध्ये श्री संत चोखोबारायांचा जन्म झाला. पंढरपूरला वाळवंटामध्ये पांडुरंगाच्या पायरीवरती बसावं चोखोबारायानं. मंदिरामध्ये प्रवेश नाही. उंबरठ्यासे कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीसी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीसी होऊ दंग वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगणाहू, चोखा मने नाम घेऊ चोखा मने नाम घेऊ, होऊनी दंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, नाथ घरी नाचे सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पायरीवरती बसून भजन करायचं. पण त्यांनाही अभंग लिहायला लावले, त्यांच्या पत्नीलाही अभंग लिहायला लावले. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कधीही कुणाची जात विचारली जात नाही. एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी अप्लाय केलं तर पहिल्यांदा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं. पण पखवाज वाजवताना जात विचारली का? चाल म्हणताना जात विचारली का? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नव्हे जाती सवे काम, आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखाला पांडुरंगाचं नाव आहे, मग महाराज म्हणतात तू सर्वश्रेष्ठ आहे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोबारायानं क्रांती केली. तीच क्रांती सद्गुरू जोग महाराजांनी केली. विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. सावकाराला बातमी पुण्याच्या कळाली. त्या काळातील 1 लाख रुपये घेऊन सावकार आळंदीला आले. महाराज एवढे 1 लाख रुपये राहू द्या. महाराजांनी नम्रपणे सांगितले, सावकार तुमचे 1 लाख रुपये मला नको. अहो राहू द्या म्हटले महाराज, धर्मशाळा बांधा. महाराजांनी सांगितलं नको. चांगली गाडी घ्या, नको. पैशाचा अभिमान जागा झाला आणि सावकाराने सांगितलं, महाराज अहो अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या घ्या म्हणणारा माझ्यासारखा माणूस तुम्हाला कोणी सापडेल का? सद्गुरू जोग महाराज ताट दिशी उभे राहिले, सांगितलं, सावकार अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या 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 म्हणणारा तुमच्यासारखा माणूस सापडेल, पण अशा काळामध्ये तुमचे 1 लाख रुपये नको 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 म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुम्हाला कोणी सापडेल का सांगा म्हटले महाराज. नाही घेतले. त्यांच्या जागेवर आहे ना, म्हणजे तुम्हाला मी दिसलो का? तुम्हाला मी नाही घेतले त्यांच्या जागेवर. आपण असले तर घेतले असते. पण सद्गुरू बंकट स्वामींनी महाराजांनी विचारलं, महाराज 1 लाख रुपये अमाऊंट, 1 लाख रुपये रक्कम कमी नव्हती, का नाही घेतले? त्यावेळेला उत्तर दिलं,
सद्गुरू जोग महाराजांनी ऐका म्हटले, महाराज मी पुण्यामध्ये राहत असताना याच्या वडिलांना फार जवळून पाहिलंय. अनेक लोकांचे मुंडके मोडून 2 नंबरच्यानं याच्या वडिलांनी ही संपत्ती कमवलेली. याचे 1 लाख रुपये संस्थेला वापरले तर 10-20 वर्षात संस्था मोडकळीस येईल. मला माझी वारकरी शिक्षण संस्था 10-20 वर्ष नाही टिकवायची, तर मला माझी वारकरी शिक्षण संस्था जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत मला माझी वारकरी शिक्षण संस्था टिकवायची. धन कुठल्या मार्गाने येतंय विचार झालाच पाहिजे, आणि आपलं धन चाललंय कुठं याचाही विचार झाला पाहिजे. आळंदीला गेलात, पंढरपूरला गेलात, वाळवंटात भिकारी असतात, आणि आपल्याला पाहिलं 1-2 पैसा द्याव धर्माला. चालायचं का? आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाली कराना, 1-2 पैसा द्याव धर्माला. एवढा काय भिकारीचा चांगला आवाज नसतो, पण मी एरी म्हणायला आपला. 1-2 पैसा द्यावं धर्माला आणि आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाली अकरांना. दया आली आपल्याला. खिशातले 200 रुपये काढले, भिकाऱ्याच्या हातात दिले. त्याला एवढा आनंद झाला. सकाळी 200 त्याने समोर दुकान पाहिलं, देशी दारूचे दुकान, आणि देशी दारूच्या दुकानामध्ये गेला आणि चांगली 200 रुपयाची दारू पिऊन आला. मग मला सांगा, आपण दिलेलं दान सत्कार्याला गेलं का? म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर पैसे दान देण्यापेक्षा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर अन्नदान करायचं, म्हणजे आपलं दान कधी व्हायला जातं. सर्वभूती द्यावे भिक्षा पात्र विचार, भिक्षा पात्र विचार, भिक्षा पात्र विचार. सर्वभूती द्यावे भिक्षा पात्र विचार, भिक्षा पात्र विचार, भिक्षा पात्र विचार. म्हणून गेल्या 4 दिवसापासून आपल्या सप्ताहामध्ये ज्यांची अन्नदानाची पंगत आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या. कारण सर्वश्रेष्ठ दान ते म्हणजे अन्नदान. धनाच्या ठिकाणी जागा राहायचं. 2 नंबर दारा म्हणजे पत्नी, अर्धांगिनी, जागा राहायचं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण घरी जायचं आणि बायकोला एवढंच म्हणायचं, होय ग ह्या वर्षीच्या काल्याची पंगत आपण घेऊ. लगेच बायकोनं म्हणायचं, अहो मालक, मंगळेश्वराने काय आपल्याला कमी केलंय? खरं सांगू का, मीच तुम्हाला म्हणणार होते की ह्या वर्षीच्या सप्ताहामध्ये काल्याची पंगत घ्या. असं समजायचं आपली पत्नी परमार्थाला अनुकूल आहे, असं समजायचं अनुकूल आहे. आपण म्हणायचं, होय रे ह्या वर्षीची सप्त्याची काल्याची पंगत घेऊ का? हा काल्याची पंगत लोकाला काय केली असं समजायचं आपली पत्नी परमार्थाला प्रतिकूल आहे, जागाच राहायचं. 2 नंबर दारा, 3 नंबर पुत्र म्हणजे मुलगा. इतिहासामध्ये 2 माता आपल्या मुलाच्या ठिकाणी जागी राहिली. त्याच्यातली पहिली माता, त्या मातेचं नाव मदालसा. पाळण्यास शिकवलं, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे एका वेळे म्हणावे. आपल्या बाळाला पाळण्यामध्ये उपदेश केला पहिली माता मदालसा. आणि दुसरी माता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाली, त्या मातेचं नाव आहे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, की ज्या मातेनं माझ्या छत्रपती शिवराय. म्हणून छत्रपती शिवरायांची शिवजयंती आली तर पहिल्यांदा वंदन आपण छत्रपतींना करत नाही, तर अगोदर वंदन राष्ट्रमाताला करतो. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा पहिल्यांदा
वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, पण अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब असली पाहिजे. वा. जर तुम्हाला वाटत असेल भगतसिंह जन्माला यावे अगोदर विद्यादेवी पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र जन्माला यावे अगोदर कौशल्या माता पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे अगोदर देवकी माता यशोदा माता पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मुली मारण्यामध्ये अव्वल क्रमांक आहे. मुली मारण्यामध्ये एक नंबर आहे महाराष्ट्राचा. खरं सांगा मला महिला मंडळी, पुरुष मंडळी, तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम मुलगा करतो की मुलगी करते? अहो, कोण करतं? मुलगी. मग जमीन प्रॉपर्टी इस्टेट नावावर कोणाच्या? मुलाच्या. वंशाचा आणि वंशाचा दिवा दारू पिऊन आलेल्या बापाचे कॉलर पकडतो. एखादी मुलगी दारू पिऊन आली आणि तिने सांगितलं पप्पा कुठे आहेत, त्यांच्या डोक्यातच दगड घालते. हात वर करा. ऐका एखादी मुलगी अशी नाही. आज 10वीचा निकाल लागला पहिली मुलगी, 12वीचा निकाल लागला पहिली, MPCचा निकाल लागला पहिली, UPCचा निकाल लागला पहिली, नेट सेटचा निकाल लागला पहिली. भारत देशाची राष्ट्रपती मुलगी. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही, पण मुलगी झाल्यावर सगळ्यात जास्त नाराज हे वार्ड क्रमांक 2 होते बघा. आपण फक्त ह्यांना मुलगी झाल्यावर दवाखान्यात भेटायला जायचं. माझ्याकडे बघा, मुलगी झाल्यावर फक्त ह्यांच्याकडे दवाखान्यात भेटायला जायचं आणि विचारायचं काय झालं? पोरगी झाली. एवढं तोंड वाकडं करता. आणि तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात असताना आईने विचार केला असता मुलगी नको, तर मंगळापूरला तुम्ही पंक्तीला जेवायला दिसले असते का? तुमच्या आईचे तुमच्यावरती उपकार आहे, तुम्हाला जन्म दिला. तसं येणाऱ्या मुलीला सुद्धा जन्माला येऊ द्या. वाटतंय ना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, तर अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब पाहिजे. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे जाग केलं आपल्याला संतांनी. आता जागा रे बाईनो जागा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सगळ्या साधू संतांचा धंदा देवाचं भजन करणं, सगळ्या समाजाला जाग करणं हा त्यांचा धंदा. कुटुंबाची सेवा करत राहणं हा आपला धंदा. पण याच्यानंतर ओंकार महाराज एक धंदा आहे देवाचा, निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. भक्त राखे पाया पाती, भक्त राखे पाया पाती, भक्त राखे पाया पाती, भक्त राखे पाया पाती. पायापाशी दुर्जनाशी संवारी. काय देवाचा धंदा आहे? भक्ताला पायाजवळ ठेवतो दुर्जनाचा संहार करतो. असे 2500 उदाहरण श्रीमद भागवत कथेमध्ये आलेले आहेत. भक्ता कारणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. हृदयी धरुणी तुम्ही आशी, खेळावया नाव माझ्या कानाची, नाव बरी घ्यावो माझ्या कानाची, नाव बरी घ्यावो
भक्ताला जवळ केलं. कोण्या भक्ताला जवळ केलं? सर्वात मोठं उदाहरण सांगतो. एका व्यक्तीनं ब्रह्मदेवाला वरदान मागितलं. ब्रह्मदेवा, मला मरण स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको, घरात नको, दारात नको, शस्त्राने नको, आश्रय नको, जमिनीवर नको, आकाशामध्ये नको, अग्नीकडून नको, पाण्याकडून नको. तथास्तु. ब्रह्मदेवाचे पिये शेजारी बसले होते, चहापेक्षा किटली गरम. त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवा वरदान काय दिलं तुम्ही? घरात नाही, दारात नाही, जमिनीवर नाही, आकाशामध्ये नाही, शस्त्र नाही, आश्रय नाही, स्त्रीकडून नाही, पुरुषाकडून नाही, नाराकडून नाही, मादीकडून नाही, मारताल कसे? ब्रह्मदेवाने सांगितलं, याला फॉर्म भरू दे, याचा निकाल कसा लावायचा बरोबर लावतो मी. स्पेशल अवतार घेतला त्याच्यासाठी. त्या अवताराचं नाव नरसिंह अवतार. अर्ध शरीर सिंहाचं घेतलं आणि अर्ध शरीर पुरुषाचं घेतलं. इथून वरी सिंह, नर. नरही नाही आणि मादीही नाही, स्त्री नाही, पुरुषही नाही. पहिलं वरदान मोडलं. दुसरं वरदान, घरात नाही, दारात नाही, दरवाजाच्या चौकटीत, काही भागात त्याला उमरा म्हणतात, चौकटीमध्ये धरला, उमऱ्यामध्ये धरला. घर नाही, दार नाही, जमिनीवर नाही, आकाशामध्ये नाही, स्वतःच्या मांडीवर घेतला. दिवसा नाही, रात्री नाही, ऐन सूर्य मावळण्याच्या वेळेला धरला. नख, छत्रपतीने हेच पाहिलं होतं. नख हे शस्त्रामध्ये येत नाहीत आणि नख हे आसामध्ये येत नाहीत. आणि टरा टरा हिरण्यकशिपू फाडला. जसा हिरण्यकशिपू फाडला तसं भगवान परमात्म्याच्या रागाचा उद्रेक झाला. कारण अवतार नरसिंह सारखं वर देवाची मीटिंग ठरली. अरे म्हणले, हा देवाचा राग कोणीतरी शांत करा. ब्रह्मदेवाला सांगितलं, हे वरदान तुम्हीच दिलं होतं, हा राग तुम्ही शांत करा. महाराजाला अमोल महाराजांनी आणलेलं आहे, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. ब्रह्मदेवाने सांगितलं, माझ्याच्याने राग काही ह्यांचा शांत होणार नाही, कारण ते आमचे पप्पा आहेत. म्हणले, आता करायचं काय? राग तर शांत व्हायना. मग एक काम करा म्हणले. सगळ्या देवाने डोकं लावलं, मिटिंग घेतली. लक्ष्मी मातेला पूजेचं ताट घेतलं आणि लक्ष्मी मातेला पुढं केलं. कारण माणूस कुणाला जरी नाही घाबरला, मला आता शिकायला लागलं तुम्ही का बोलत नाहीत. आता शिकायलंय मला. माणूस कुणाला जरी नाही घाबरत तर माणूस 100% घाबरतो. कुणाला? बायकोला. म्हणजे तुमच्या भागात बायकोला बायको म्हणतात, आपण असं गृहीत धरू. प्रत्येक भागात बायकोला वेगवेगळ्या नावाने हक्क आहे. काही भागात बायकोला बायको म्हणतात, काही भागात बायकोला पत्नी म्हणतात, काही भागात बायकोला धर्मपत्नी म्हणतात, काही भागात बायकोला खटलं म्हणतात, काही भागात बायकोला भांडवल म्हणतात, काही भागात बायकोला कारभारीण म्हणतात, काही भागात बायकोला गृहमंत्री म्हणतात, काही भागात इंग्लिशमध्ये तर बायकोला मिसेस म्हणतात. काय म्हणतात? मिसेस. मला बरेच दिवस कळत नव्हतं हे मिसेस म्हणजे एवढं विशेष काय असं. म्हणून मी एक दिवस डिक्शनरीच काढली, पाहू तरी म्हणलं काय शब्द आढळतो. मग मला शब्द आढळला, मिस म्हणजे चूक करणे. बरोबर आहे का? चुकीचं आहे माझं? मिस म्हणजे चूक करणे. आपण नाही म्हणत का माझ्याकडनं मिस्टेक झाली. मिस म्हणजे चूक करणे आणि मिशेष विशेषण लागलं, सारख्या चुका करणे. इट इज कॉल्ड ॲज बायको. असं भागाभागात पद्धत आहे. सातारा सांगली भागामध्ये बऱ्याच दिवसापूर्वी जाण्याचा योग आला. जेवायला बसलो शत्रुघ्न आणि त्या ताई चपात्या घेऊन आल्या आणि त्या दादांना विचारलं, म्हणलं दादा ह्या तुमच्या कोण आहेत? ते मला, महाराज आमचा बारदाना आहे. कोणाला? मला बारदाना बायकोला. मलाही तेवढा चान्स सापडला. मी म्हणलं, ताई तुम्ही ह्यांचे बारदाना तर हे तुमचे कोण? ते म्हणले, महाराज हे आमचं भांगार आहे. आता हे बारदाना म्हणलं रे भांगारच असेल ना. भागामध्ये बायकोला वेगळ्या नावाने हाक मारायची पद्धती. कसलाही माणूस असला तर घाबरतो. सासऱ्याला जावयानं फोन केला, म्हटलं मामा तुमच्या मुलीला समजून सांगा. सासऱ्याने सांगितलं, जावय बापू झालंय काय? तुमची मुलगी मला भांडे घासायला लावते, तिला काही समजून सांगा. सासऱ्याने सांगितलं, जावय बापू मी 5च मिनिटांनी तुम्हाला कॉल करतो, माझे 2च भांडे घासायचे राहिले, थांबा जरा मी लावतो म्हणलं तुम्हाला.
केवढाही माणूस असला तर घाबरतो. लक्ष्मी मातेला पुढे केलं. सगळ्यांना वाटलं लक्ष्मीला पाहिलं तरी राग शांत होईल, पण भगवंताचा रागच एवढा झाला होता की भगवंतानं लक्ष्मी मातेकडे असं पाहिलं सुद्धा नाही. मग आता करायचं काय? ज्याच्यासाठी अवतार घेतला भक्त प्रल्हादासाठी, भक्त प्रल्हादाला पुढे केलं. जसं भक्त प्रल्हादाला पुढे केलं तसं रागाने उद्विग्न झालेले भगवान परमात्मा एकदम शांत झाले. एवढंच थांबले नाही, भगवान परमात्म्यानं भक्त प्रल्हादाला कडेवर उचलून घेतला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला. कडेवर उचलून घेतला. एवढंच नाही तर भगवान परमात्म्यानं स्वतःच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवलं. डायरेक्टली आसनावर का बसवलं नाही? त्याचंही रिझन आहे, कारण आहे. का? कारण देवानं विचार केला, आसूर बसून बसून हे आसन अपवित्र झालेलं आहे. अगोदर मी बसतो, पवित्र करतो, आणि मग माझ्या या भक्ताला बसवतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. आसनावरती बसवलं, कुंकुम तिलक घेतला, आणि भगवान परमात्म्यानं स्वतः त्याचा राज्याभिषेक केला. भक्ता राखे पायापाशी, आणि पुढे काय? दुर्जनाशी संहारी. भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. घरी पाहुणे आले ना, पाहुणे फक्त नवऱ्याने खिडकीत जायचं आणि फक्त असं करायचं, ए म्हणजे काय? 2 कप चहा किंवा 2 हाप चहा. बायकोला काही कळत नाही. नवरा गेला, बायको त्यानं परत सांगितलं. आता पाहुण्यात कसं मोठ्याने ओरडा. याला वाटलं आता करावा काय, थोडी इंग्लिश तरी हा नाव म्हटला. हे 10वी 3दा बसलं होतं इंग्लिशला. हे म्हटलं, ए 2 कप टी, म्हणजे 2 कप. ती म्हणली मी कपटी, तू कपटी, तुझा बाप कपटी, तुझी माय कपटी, तुझं खानदान कपटी. म्हणली मी नाही कपटी. इशारा कळाला का? फक्त इशारा कळाला पाहिजे माणसाला. फक्त इशारा कळाला पाहिजे. फक्त इशारा केला काय? सांगू का इशाऱ्यावर दृष्टांत एक? आमच्या गेवराई तालुक्यात, गेवराई माझा तालुका आहे, 20 वर्षापूर्वी सभा होती. आणि ती सभा होती बीजेपीची. सभा कशाची होती? बीजेपीची. मोठे नेते आले सभेला, आणि त्यांनी सभा संपत असताना फक्त एक इशारा केला. काय इशारा केला? आणि आणखीन एक वाक्य वापरलं. आता वेळ झालेली आहे, गड्याळाकडे आपल्याला पाहावं लागल. यार झोपले काय? काय इशारा केला? वेळ झालेली आहे, आता घड्याळाकडे आपल्याला. तेव्हा घड्याळन तू तर एकच होती, तेव्हा त्यांचे भांडणं नव्हते. आणि बरोबर कार्यकर्त्याने इशारा ओळखला. अर म्हणले हे प्रचार जरी इकडं आले असले तर आपले तसं झालं. मग याला काय म्हणायचं? समजणे वाला को इशारा का. फक्त एवढाच इशारा केला, मांडीवर थाप टाकली. भीमानं इशारा ओळखला, गदा घेतली आणि त्याच्या मांडीवरती घातली आणि दुर्योधन संपवला. पण बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असा आहे, कॉलेजचे मुलं मुली, त्यांना लक्षात येत नाही की महाराज मांडीवरच गदा का मारायला लावली. त्याचं काय रिझन आहे? मला बरेच दिवस हेच कारण माहित नव्हतं. मला कारण आमच्या महाराजांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. काही जणांच्या माहिती लक्षात आहे, 2च मिनिटात सांगतो आणि पुढे चालतो. मांडीवर का गदा मारायला लावली? युद्ध सुरू होण्याच्या अगोदर धर्मराजाकडे गेला दुर्योधन. दादा मला वज्रदेही व्हायचं, असं काही औषध आहे का? आई औषध काय? आपल्या घरी आपली माता गांधारी माता, तुझी आई, ज्या वेळेला तुझ्या आईला कळालं आपले पती डोळ्याने अंध आहेत, मग
त्याच वेळेला डोळ्यावरती पट्टी बांधली. माझ्या मालकालाच हे जग जर दिसत नसेल तर मी हे जग पाहून करू तरी काय. अखंड पतिव्रतेचं व्रत धारण केलं आणि तुझ्या आईनं जर डोळ्यावरली पट्टी सोडली आणि नखशिकांत जर तुला निहाळलं तर सगळं शरीर तुझं वज्रदेह होईल. उपाय पटला. उपाय कोणी सांगितला? दुश्मनाने. दुश्मन त्या काळातले खरं बोलायचे. दुर्योधन आईकडे आला, आई असं असं आहे. आईने सांगितलं बाळा युधिष्ठिर कधीही खोटं बोलणार नाही. जर असं असेल तर जा स्नान करू नये आणि असं येऊ नको. नग्न अवस्थेत गेला स्नानाला अर्ध्या रात्री आणि नग्न अवस्थेत निघाला आपल्या आईच्या महालाकडं. भगवान श्रीकृष्णानं ओळखलं हे का आता वज्रदेही झालं तर माझ्या पांडवाचा काटा काढ्याशिवाय हे राहणार नाही. तेवढ्या रात्री ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि तेवढ्या रात्री त्याला जय हरी घातला. जय हरी जय हरी. लाजला दुर्योधन, कारण नग्न अवस्थेत निघाला होता. म्हटले मुक्त आपल्या आईच्या महालाकडेच. म्हटले हो खरंच काय? म्हटले असा असा उपाय. अहो म्हटले दुर्योधन महाराज, आता तुम्ही काय बालक आहेत का? तुम्ही आता प्रौढ अवस्थेत आहेत, तरुण अवस्थेत आहेत, युवराज आहेत. असं नग्न अवस्थेत तुमच्या आईकडे तुम्ही जाणं हे तुम्हाला शोभा देत नाही. मग आता करू काय? अहो एवढ्या दिवसानं तुमची आई तुम्हाला पाहणार आहे आणि आईच्या समोर असं उभं राहणं शोभा देत नाही. अहो एवढी फुलाची माळ लज्जारक्षण म्हणून तरी लावा. ती एवढीच फुलाची माळ लावली. आईचं दर्शन घेतलं ना, आईच्या समोर उपस्थित झाले. बाळा स्नान करून आलास का? हो. नग्न अवस्थेस आलास का? हो. खोटं बोलला. म्हणून आपल्या आईवडिलांना कधीही माझ्या मित्रमंडळाला विनंती, खोटं बोलायचं नाही. काय वाटोळं होतं हा दृष्टांत सांगाल. खोटं बोलला, नग्न अवस्थेत आलो. डोळ्यावरली पट्टी सोडली. नखशिकांत आपल्या बाळाला दुर्योधनाला पाहिलं आणि डोळ्यावरली पट्टी बांधत असताना सांगितलं, अरे अरे सगळं शरीर तुझं वज्रदेही होईल, पण जेवढ्या जागेत फुलाची माळ लावली तेवढी जागा तुझी वज्रदेही कधीच होणार नाही. हा वीक पॉइंट कोणाला माहिती आहे? माझ्या सासऱ्याला. हा वीक पॉइंट कोणाला माहिती आहे? भगवान श्रीकृष्णाला. आणि म्हणूनच इशारा केला, जरी नियम बाह्य असेल तर शत्रू जिंकायचा असेल तर कपटाने जिंकावा लागतो. बघता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी, त्याच्यासाठी हातामध्ये घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो विठोबार कुमाई. हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. अभंगाच्या
वयाच्या एक चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. एकच जाता जाता विनंती आहे. परवा दिवशी 15 ऑगस्ट हा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे, भारत देशामध्ये साजरा होत आहे. कोणालाही जरी फोन लागला तर सध्या 30 बेल वाजते. मोदी साहेब बोलताय सध्या. खरं तर आज आपलं कीर्तन उजाड्यामध्ये चालू आहे, त्याचं कारण आहे कोणाचं तरी खांद्यावर तिकडे अंधारामध्ये बंदूक आहे म्हणून आज आपलं कीर्तन उजाड्यामध्ये चालू आहे. आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत, त्याचं कारण कोण्यातरी आया बहिणीनं तिकडे मुलगा आपला सीमेवरती पाठवलेला आहे म्हणून आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. म्हणून दिवसातून एक वेळेला तरी आपल्या शहीद जवानांची, माझ्या जवानांची आठवण काढलीच पाहिजे. वयाच्या 23व्या 24व्या वर्षी आजही सीमेवरती उभे आहेत, कुटुंबाची पर्वा नाही. सास थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते कहा बा कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले. जर आपल्या गावामध्ये 15 ऑगस्ट होतो ना, तो झेंडा फडकवण्याचा मान माझा, असं एक प्रामाणिक मन सांगतो. तो झेंडा फडकवण्याचा मान कुणाला असला पाहिजे माहिती का? एखादा जर जवान सीमेवरती लढत असेल आपल्या गावातला, तो जर सुट्टीवर आला असेल तर एक तर तो मान त्याला द्या, नाही तर त्याच्या घरातील त्याचे आई वडील आहेत, तो मान त्याच्या आई वडिलांना मान द्या. अहो ज्याला काहीच कळत नाही ते झेंड्यापाशी, तो झेंडा खाली घेऊन याला वर वळलं पाहिजे. झेंड्याचा मान कुणालाही नसला पाहिजे, झेंड्याचा मान त्यांना असला पाहिजे की ज्यांचा देशासाठी त्याग आहे. म्हणून पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा, देशाबद्दल स्वाभिमान बाळगा, याच्यापेक्षा दुसरा कोणताच परमार्थ नाही. आदरणीय अमोलदादांच्या संपर्कातून आणि सुनील महाराजांच्या आदेशानुसार कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. अमोलदादांचं सौजन्य आहे. आजची कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता आमचे परममित्र नामोंतम गायनाचार्य, बीड जिल्ह्याचं भूषण, आमचा स्वाभिमान, मला ज्यांच्याबद्दल प्रचंड स्वाभिमान वाटतो की सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये नाव केलं सोपी गोष्ट नाही. आमचे ओंकार महाराज जगताप आहेत, आवाजाचे बादशाह म्हणून त्यांना आज ओळखलं जातं. आमचे नागनाथ महाराज आहेत, नाशिक जिल्ह्याचं भूषण, आणि बीड जिल्ह्याचा मृदंगातला ढाण्यावाग श्री हरिभक्त प्राणांचे शत्रुघ्न महाराज पठाळे यांनाही साष्टांग प्रणिपात करतो. माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे सर्व दादा, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द एखादा लागला असेल तर मायबापाचा अंत करून माफ करा. झालेली कीर्तन रूपी सेवा मंगळेश्वराच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले कोरे मिळे वाकोडे उत्तरे राजमावरद नाही विचारिला अधिकार आपुला राजमावरद. तुका म्हणजे ज्ञानेश्वरा पाया करा